नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर या ब्लाऊजचं माप आहे 36 इंच, छातीचं माप आहे आणि कमरेचं माप आहे 31 इंच. पूर्ण उंची याची 13.5 आहे. तर हे समोरच्या भागाचं मी पेपर कटिंग करत आहे. त्यासाठी इथे समोरच्या भागामध्ये 1.5 इंच शिलाईसाठी आपण एक्स्ट्रा घेतले आहे उंचीमध्ये. इथे शोल्डर घेतले आहे मी 5.5 इंच, गळा डीप नेक आहे तर, आणि आर्महोल इथे 6 इंच घेतले आहे मी. छातीचा चौथा भाग इथे 9 इंच घेतला आणि शिलाईसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं. समोरच्या आर्महोलसाठी आपल्याला 1 इंच गोलाईसाठी मार्किंग करून गोलाई द्यायची आहे. आर्महोलचा शेप थोडंसं खाली आपल्याला आर्महोलचं उतरवायचं आहे. गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंच घेतली आणि गळ्याची उंची इथं समोरच्या गळ्याची उंची 6.5 इंच घेतली आहे आणि गळ्याला इथे गोल शेप देऊन घेतला आहे. या प्रकारे इथे क्रॉस पट्टीचं माप आहे हुकाच्या साईडला आहे 2.5 इंच आणि फिटिंगच्या साईडला आहे 2 इंच. तर मी इथे 2.5 इंचावर पहिले सरळ मार्किंग करून घेतली आणि नंतर 3 इंचावर हुकाच्या साईडला क्रॉस पट्टीसाठी आकार देऊन घेतला. इथे कटोरीचे माप आहे 5.5 इंच आणि इथे अशी कटोरीचा शेप देऊन घेतला आहे बघा. आता हे जसं तसं कटिंग करून घेत आहे. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. इथे थोडंसं 1/2 इंच मी एक्स्ट्रा कट करून घेतला आहे. आपल्या आर्महोलच्या साईडला झोल वगैरे येत नाही. आता एक दुसरा पेपर घेऊन त्याच्यावर कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. तर जसे आहे कटोरी तशीच आपल्याला पहिले इथं आखून घ्यायची आहे. इथे कटोरीचं मार्किंग झाल्याच्या नंतर हुकाच्या साईडला मी इथे 1.5 इंच वाढवलं आहे आणि फिटिंगच्या साईडला इथे 1 इंच वाढवलं आहे आणि दोन्हीचं सेंटर घेऊन खाली 1.5 इंचावर मार्किंग करून कटोरीचा शेप दिला आहे बघा. या प्रकारे इथे कटोरी वाढवून घेतली आहे. इथे 1.5 इंच दोन्ही साईडला शिलाईसाठी एक्स्ट्रा घेऊन आपल्याला गोल शेप देऊन घेतो. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवून घेऊ शकता. आता हा अस्तरचा कपडा आहे. तर अस्तरच्या कपड्यावरच मी डायरेक्ट पाठीमागच्या भागाचं कटिंग करते. ते हे बघा इथे 14.5 उंची घेतली आहे मी. 13.5 आहे तर 1 इंच वाढवून घेतला आहे आणि सेम शोल्डर 5.5, आर्महोल 6. हे बघा पाठीमागच्या भागासाठी डीप गळा असल्यामुळे मी इथं 1/2 इंच कमी घेतला आहे. 8.25 इंचच मी इथं छातीचा भाग टाकला आहे चौथा आणि आर्महोलसाठी 1.5 इंचावर शेप देऊन गोलाई करून घेतले आहे. गळ्याची रुंदी तेवढेच 2.5 इंच. पाठीमागच्या गळ्याची पट्टी आपल्याला 3.5ची ठेवायची आहे. तर मी इथे 4.25 इंच खालच्या पट्टीचं माप घेऊन इथं गळ्याची उंची टाकली आहे. या प्रकारे गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. इथे कमरेचा भाग इथे आपल्याला 7.25 इंच आहे आणि शिलाईसाठी 1.5 इंच आणि 1 इंच आपल्याला मागील टक्ससाठी. या प्रकारे हे कट करून घेतला आहे. गळा मी सध्याच नाही कापणार आहे, जेव्हा शिवायला घेईन मशीनवर ब्लाऊज तेव्हाच कट करेन. इथे जो आपण पेपर कटिंग केला होता समोरच्या भागासाठी तो इथे मी जसा आहे तसाच ठेवून त्याच्यावर मार्किंग करून कट करून घेत आहे. आपल्याला याच्यामध्ये कुठेही वाढवून वगैरे घ्यायचं नाही आहे. या साईडला इथे क्रॉस पट्टीचा पेपर ठेवून इथे कट करून घ्यायचा आहे.
जसं आहे तसंच घ्यायचं, फक्त हुकाच्या साईडला थोडं पाव इंच वाढवून घ्यायचं आपल्याला पट्टी जॉईन करण्यासाठी. कमरपट्टीसाठी मी कापड इथे कापून घेतलंय. आता इथे बाहीचं माप टाकायचं आपल्याला. तर बाहीसाठी इथे रुंदी बाहीची जी घडी आहे ती 9 इंच घेतली आहे. छातीचा 14 भाग 9 इंच इथे. तर बाही 5 इंचाची आहे, ते मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून 6 इंचाचं मार्किंग केलं आहे. आणि 3 इंचावर खाली बाहीचा शेप दिला आहे. हे बघा, इथे बाही कट करून घेतली आहे. आणि हे पेपर कटिंग जे होतं कटोरीचं ते सेम ठेवायचं आपल्याला, थोडं क्रॉसमध्ये ठेवायचं या पद्धतीनं. हे बघा, जसं आहे तसंच ठेवून मार्किंग करून कट करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पण कुठे वाढवून द्यायचं नाही आहे. हे 1.5 इंचाचा सेम घातला. बघा, आता जो मेन कापड आहे आपला ब्लाऊजचा तो घेतला आहे. याच्यावर वर्क आहे आणि वर्कचा छोटा गळा आहे, तर इथे त्यांना मोठा गळा हवा आहे डीप. तर ते व्यवस्थित शिलाई करते वेळी व्यवस्थित सेट करून आपल्याला गळ्याचे ॲडजस्ट करून आपल्याला तयार करावा लागणार आहे गळा. इथे मी कपड्यावर जसंच तसं ठेवून कट केला आहे. साईडनं मी अर्धा इंच जास्त मार्किंग केलं आहे. हे बघा, इथं बाहीला पण वर्क आहे, तर जेवढं आपली बाही येते तेवढं वर्क येते. म्हणजे वर्कच्या नुसारच बाहीची उंची घेतली आहे. इथे 5 इंचाची बाही तयार येते. हे बघा, आणि जसे आपले अस्तरच्या कपड्याचे पुरे पार्ट आपण कटिंग केले आहे ते पूर्ण पार्ट इथे ठेवून जशास तसे आपल्याला अर्धा इंच साईडनं कपडा सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी कट करून घेतले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.